विधानसभेमध्ये आज मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार आदित्य ठाकरे यांची जुगलबंदी पाहायला मिळाली। मंत्र्यांना खातं कळतं की नाही असा पाटलांचा आदित्य ठाकरेंना सवाल होता। खातं कळतं म्हणूनच त्यांच्या वडिलांनी मंत्रिपद दिलं होतं असं गुलाबराव पाटलांनी त्याला उत्तर दिलं आणि या उत्तरावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी आक्षेप घेतला। गुलाबराव पाटील बरोबर आहे, ते देखील टपोरी मंत्री असल्यासारखे उत्तरं देतात। काय काय म्हणजे मेन प्रश्न सोडून बाकी सगळ्याची उत्तरं देतात। विधान भवनात देखील मी खरोखर जे स्पीकर आहेत अध्यक्ष महोदयांचे आभार मानतो की त्यांनी ती टपोरी जे काय तो उल्लेख होता मंत्र्यांचा तो मागे घेतला, त्यांनी मागे घ्यायला लावला, रेकॉर्डवरनं काढायला लावला। पण हे असे मंत्री जर टपोरीपणा करायला लागले हाऊसमध्ये तर फडणवीस साहेबांच्या इमेज बद्दल चिंता ही आम्हाला जास्ती आहे। मी 5 वेळेस निवडून आलेलो आहे आणि मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून निवडून आलेलो आहे आणि ते जे निवडून आलेले बापाच्या आशीर्वादाने निवडून आलेले आहेत। त्यामुळे त्यांनी मला टपोरी म्हणण्यापेक्षा आपण स्वतः किती टपोरी याचा विचार करावा। 5 वेळेस हे माझ्या मतदारसंघात येऊन गेले पण यांची बोंब पडली नाही, त्यांना उमेदवार सुद्धा माझ्या समोर देता आला नाही। जिथं शिवसेनेचे आमदार 5 वेळेस आम्ही निवडून आलो तिथे यांना उमेदवार सापडला नाही। ते हे टपोरी आहेत, खरे खरे राजे आम्ही आहेत की आम्ही आमच्या विरुद्ध त्यांना उमेदवारही मिळाला नाही विधानसभेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।